स्मरण करायचंय. थोडंसं लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला शिव महापुराण कळणार आहे. आपल्याला आज केवळ महात्म्य बघायचंय. उद्यापासून आपल्याला रुद्रसंहिता विद्येश्वर संहितेला त्या ठिकाणी सुरुवात करायची. परंतु आज केवळ ग्रंथाचं महिमा समजल्याशिवाय ग्रंथाचं महत्व कळत नाही. महती कळाली पाहिजे त्यावेळेस ग्रंथाचं महत्व कळतं, तसं कळत नाही. म्हणून 4 गोष्टी समजून घ्या. मग अनुबंध चतुष्टयामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आली, महाराज ग्रंथाचा विषय काय. ह्या ग्रंथाचा विषय काय आहे. परमो धर्म निरूप्यते. परमधर्माचं निरूपण करणं हा शिव महापुराणाचा त्या ठिकाणी विषय सांगितलाय. काय विषय आहे. परमधर्माचं निरूपण करणं. धर्म 2 प्रकारचे, एक निष्कपट धर्म आहे आणि दुसरा कपट धर्म आहे. 2 प्रकारचे धर्म सांगितले जातात. एक कपट धर्म आहे आणि दुसरा निष्कपट धर्म. महाराज कपट रूपीही धर्म असतो, हो कपट रूपीही धर्म असतो आणि निष्कपट रूपीही धर्म असतो. 2 धर्म महत्वपूर्ण सांगितले. ऐका. पहिला निष्कपट धर्म आणि दुसरा कपट रूपी धर्म. कपट रूपी धर्म कशाला म्हणाल. एखादा गृहस्थ, एखादा मुलगा आपल्या आई वडिलांची सेवा करतोय. ऐका, आई वडिलांची सेवा करणं हा आपला परमधर्म आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, आपले आई वडील सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. हे कीर असणार शरीर. माऊली ज्ञानोबराय शब्द मोत्यासारखे शब्द वापरतात. माऊली ज्ञानोबरायांनी या शरीराला फार तुच्छ लेखलंय. या शरीराच्या अधीन गेलेल्यांना तुच्छ लेखलंय माऊली ज्ञानोबरायांनी. जो शरीराच्या अधीन गेला ना त्यांना तुच्छ म्हणतात. अरे हे कीर शरीर आहे, सामान्य शरीर आहे. या शरीराला काय माहिती देता. पण हे शरीर त्यावेळेस श्रेष्ठ समजलं जाईल कधी. माता पितांच्या सेवेमध्ये ज्या दिवशी हे शरीर लागेल ना त्या दिवशी हे शरीर श्रेष्ठ समजलं जाईल. तुकोबराय स्पष्ट बोलतात, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेवले. अरे पुंडलिकानं आई बापांची सेवा करून परब्रह्माला 28 युगापासून एका विटेवरती उभं केलं. याचं कारण जर काय असेल तर त्या पुंडलिकानं तीर्थयात्रा करत बसला नाही, केवळ आपल्या आईबापांची सेवा केली ना. म्हणून भगवान पंढरीश परमात्मा 28 युग झाले आजपासून उभा आहे, आजपर्यंत उभा आहे. का. आईबापांची सेवा केली. आईबापाची सेवा करणं हा मानवी जीवनाचा परमधर्म आहे. मानवी जीवनाचा धर्मच हा सांगितला की आपल्या आईबापांची सेवा करावी. मग आईबापाची सेवा करणं हा धर्म आहे. पण ऐका, कपट धर्म मी सांगतोय, लक्षात ठेवा. पहिला धर्म आहे कपट धर्म आणि दुसरा निष्कपट धर्म. 2 लक्षात ठेवा. कपट धर्म कशाला म्हणायचं. मुलगा आपल्या आईबापांची सेवा करतोय आणि सेवा करता करता एक दिवस त्याच्या अंतःकरणात लोभ निर्माण झाला आणि त्याने विचार केलं, आईबाप तर वृद्ध झाले, अरे यांचे नको नको ते आपल्याला घाण काढावी लागते, नको नको त्या गोष्टी आपल्याला सहन करावे लागतात, यांची किरकिर किरकिर घरामध्ये चालूच असते. किती सहन करायचं. परंतु तोपर्यंत तरी आपल्याला सहन करावंच लागणार आहे जोपर्यंत 7/12 यांच्या नावावर. ज्या दिवशी 7/12 आपल्या नावावरती होईल त्या दिवशीपासून यांना घरातून बाहेर हाकलून दिलं जाईल, वृद्धाश्रमात टाकलं जाईल. हा पुढचा भाग राहिला. परंतु जो मुलगा आपल्या आईबापाच्या संपत्तीकरिता आपल्या आईबापाची सेवा करतो ना त्याला कपट धर्म म्हणा. काहीतरी स्वार्थ आहे आणि स्वार्थाकरिता म्हणून आपल्या आईबापांची सेवा करतोय. काहीतरी स्वार्थ आहे म्हणून देश धर्म ग्रंथ संत भगवंताची सेवा करतोय ना, तो कपट रूपी धर्म आहे. मग निष्कपट धर्म कशाला म्हणायचं. निष्कपट धर्म त्याला म्हणा, आईबापाची सेवा करत असताना आईबापानं जरी मरेपर्यंत फुटकी कवडीही आपल्या नावावरती नाही केली तरी सुद्धा आईबापांची विष्ठा सुद्धा साफ करतो आणि मरेपर्यंत निस्वार्थ बुद्धीनं जो आपल्या आईबापाची सेवा करतो ना त्याला निष्कपट धर्म म्हणा. आणि याच निष्कपट धर्माचं निरूपण श्रीमद शिव महापुराणामध्ये आलेलं आहे. याला शिव महापुराणाचा विषय सांगितलं गेलं. श्री महापुराणाचा विषय काय आहे की निष्कपट धर्माचं निरूपण करणं हा श्री शिव महापुराण कथेचा विषय आहे. महाराज अधिकारी कोण आहे, कोणी ऐकलं पाहिजे, कोण याचा अधिकारी. अधिकारी सांगा. शिव महापुराणाचा अधिकारी सांगितला की भुवी भावुका रसिका भुवी भावुका. 2 जणांची नावं घेतले. 2 जणांची. पहिलं रसिक आणि दुसरा भाऊक. ज्याच्या अंतकरणामध्ये रसिकता आहे आणि ज्याच्या अंतकरणामध्ये भाव आहे
तो ह्या श्रीमद शिव महापुराणाचा अधिकारी आहे. ऐका, कुणीतरी विचारलं महाराज दोघांनाच अधिकार आहे का ऐकण्याचा, बाकी सगळ्यांना अधिकार आहे? अधिकार नाही असं नाही, अधिकार सगळ्यांना आहे. मग दोघांचेच नाव का घेतले महाराज? ऐका, पहिलं नाव घेतलं रसिका आणि दुसरं भाविका. दोघांचे नाव घेतले, याचं कारण संत मंडळी सांगतात. पहिलं रसिका, याचा अर्थ ज्याला पिपासा आहे. पिपासा म्हणजे ज्याला तहान लागलेली आहे, ज्याला तृषा लागलेली आहे, ज्याला तृषा सहन होत नाही, जो तृषेनं व्याकुळ झालेला आहे, त्याला रसिका म्हणा, त्याला रसिक म्हणा. ऐका, व्यास महर्षी म्हणतात, जो रसिक असतो, जो पिपासू असतो, जो तृषाधीन असतो ना, तो धावंती रसलंपटा, तो लंपट पुरुषासारखा धावत जातो. जिथे कथा चालू असेल, जिथे संत सत्संग चालू असेल, त्या ठिकाणी न बोलावताही धावत जातो. धावंती रसलंपटा, धावत जातो त्या ठिकाणी, त्याला रसिक म्हटलं जातं. आमच्या घरी पत्रिका आली नाही म्हणून आम्ही शिवपुराणाला येणार नाही, याला रसिका म्हटलं जात नाही. केवळ आम्ही ऐकलं की गंगा मसलामध्ये कथा होणार आहे, शिवकथा होणार आहे, या एका प्रेरणेनं जो ऐकून ही कथा हजारो किलोमीटर असू द्या, जर त्याच्या अंतकरणात पिपासा असेल, त्याच्या अंतकरणात तृषा असेल, त्याच्या अंतकरणात क्षुधा असेल, जर तो इथं धावत येतो, त्याला बोलवण्याची गरज पडत नाही, त्याला पत्र पाठवण्याची, त्याला संदेश पाठवण्याची गरज पडत नाही, तो धावत इथे येतो. व्यास महर्षी म्हणतात धावंती रसलंपटा, म्हणून रसिकाचं नाव घेतलं. असं गंमत अशी आहे महाराज, मग जो अरसिक आहे त्याला काय बोलवत नाही? आपण सगळे वारी करणारी मंडळी आहे, पंढरीची वारी आपण करतो. वारी करत असताना रस्त्यामध्ये पानपोळे ठेवलेले असतात बघा, आणि अनेक मंडळी, पुण्यातून जर आपण निघालो तर अनेक मंडळी महाराज पाणी घ्या, छान पाणी आहे, हे पाणी आहे, ते पाणी आहे, हे घ्या, ते घ्या म्हणून सगळी मंडळी वाटतात, देतात देतात देतात, फार दान त्या ठिकाणी करतात. पण ऐका ना, पानपोयाही असतात रस्त्यामध्ये. जर तुम्ही तुकोबरांच्या समवेत जर निघाले तर तुम्ही बारामतीच्या पुढे गेल्यानंतर थोडासा रस्ता चिवळ आहे आणि अनेक गावामधून आपल्याला वेल्हे वगैरे प्रवेश करावा लागतो, वाल्हे वगैरे, आणि मग त्या रस्त्यानं जात असताना पानपोया, अशा रस्त्याला पानपोया ठेवलेल्या असतात. आता ज्याला तहान नाही ना, तो चालला रस्त्याने, जात असताना एका ग्रहस्थानं बोलवलं, महाराज या ना पाणी प्या ना, ऊन तापलंय, फार ऊन लागतं, या ना पाणी प्या. अतिशय तप्त ऊन झालेलं आहे, मध्यान्हाची वेळ झाली, या पाणी प्या. मग तो ग्रहस्थ जातो. आता तहान लागली नाहीये म्हणून ग्रहस्थ तिथे गेल्यानंतर त्याने सांगितलं, कुठून भरलं पाणी? पानपुणेवाल्यांनी सांगितलं, महाराज आमच्या विहिरीचं पाणी आहे. विहिरीचं? अच्छा, गाळून तर भरलंयच ना? म्हणे हो महाराज, विहिरीचं पाणी अतिशय मधुर आहे आणि गाळून भरलेलं आहे. म्हणे ज्या पात्रामध्ये गाळून घेतलं आणि ज्या पात्रामध्ये पाणी ठेवलं ते घासून तर घेतले ना पात्र, ते भांड घासून तर घेतलं ना? हो महाराज, पाणीही विहिरीचं आहे, पात्रही चांगलं आहे आणि घासूनही घेतलेलं आहे. अतिशय मधुर पाणी आहे, थंड पाणी घ्या. जास्त थंड तर नाही ना, नाही तर घसा बसायचा. नाही महाराज, थंडही नाही जास्त, अतिशय प्रमाणात थंड आहे. मग ठीक आहे, ज्या पेल्यामध्ये, ज्या ग्लासामध्ये पाणी देतोय तो तर घासलेला आहे ना? हो महाराज, तोही घासलेला. पाणी विहिरीचं आहे, गाळून भरलेलं आहे, चांगल्या पात्रामध्ये भरले, जास्त थंडही नाही, ग्लासही चांगला आहे, प्या ना आता. म्हणून हातामध्ये ग्लास घेतला, एक घोट पाणी पिला आणि बाकीचं फेकून दिलं. याचं कारण एकच की त्याला तहान, अजिबात तहान नव्हती. आणि तोच ग्रहस्थ एखाद्या दिवशी वाळवंटामध्ये सोडा, दिवसभर पाणी देऊ नका, आणि दिवसाच्या अखेरीस त्याला पाणी दाखवा. आता मला सांगा, तो विचारेल का कोणत्या याच्यातून भरलं, कोणत्या विहिरीतून भरलं, गाळून भरलं का, भांड चांगलंय का, ग्लास चांगलाय का, हे कोणतेच प्रश्न त्याच्या ठिकाणी राहणार नाही. कारण त्याला अंतकरणात जी पिपासा आहे, त्याला जी क्षुधा आहे, त्याला जी तृषा लागलेली ना, ती तृषा त्याला हे कोणतेच प्रश्न उपस्थित करू देत नाही. तृषा लागली या जीवनात एवढी, तैसी तुझी गोडी लागो मज. भगवान परमात्म्याची गोडी ही तशीच लागावी, तृषा लागली पाहिजे. आणि ज्याच्या अंतकरणात तृषा आहे, ज्याच्या अंतकरणात पिपासा आहे ना, तोच अधिकारी आहे. पहिला जो रसिक आहे तो अधिकारी सांगितला, आणि दुसरा भावुका, ज्याच्या अंतकरणात भाव आहे ना, तो सांगितला अधिकारी. महाराज, भाऊ, अंतकरणात भाव असल्याशिवाय अधिकारी नाही का? नाही. कारण की ज्याच्या अंतकरणात भाव नाही ना, मग तो हजारो प्रश्न विचारतो.
मग भगवान शिवानं असंच का केलं, भगवान शिवानं तसंच का केलं, भगवान शिवानं हेच का केलं, तेच का केलं, असे हजारो प्रश्न त्याच्या अंतःकरणात निर्माण होतात. का तर त्याच्या अंतःकरणात भाव नाही. आणि ऐका ना, भगवान परमात्मा केवळ एका गोष्टीचा भूकेला आहे की भाव का भूखा हूं मैं, पर भाव ही एक सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है, भाव बिन कुछ भी वो दे तो मैं कभी लेता नहीं, भाव से एक फूल दे तो वही मेरा सत्कार है, कि भाव का भूखा हूं मैं और भाव ही एक सार है. मी फक्त भावेचा भुकाला, भावाचा भुकेला आहे. म्हणून इथे बोलवत असताना इतरत्र कुणाला बोलवलं नाही. भुवी भावुका आणि रसिका या दोघांना अधिकारी सांगितलं. महाराज ठीक आहे, विषय समजला, अधिकारी समजला, आता प्रयोजन सांगा. ऐका, मनुष्य कोणतीही गोष्ट करत असताना अगोदर त्याच्या पाठीमागचं प्रयोजन बघतो, त्याच्याशिवाय मनुष्य कर्म करत नाही. प्रयोजन म्हणजे फल. आपल्याला हे कर्म करत असताना आपल्याला फल काय भेटेल याची अगोदर मीमांसा मनुष्य करतो, त्यानंतरच कर्म करतो, अन्यथा कर्म करत नाही. मला सांगा, तुम्ही सगळे देवपूजा करता बरोबर आहे. सकाळी उठल्यानंतर 1 लोटा जल किती महिला येतात? सब समस्या का हल येतात ना महिला मंडळी. हा, मग मी कुत्सित भावनेनं म्हणत नाही, या अतिशय उत्तम गोष्ट आहे, केलंच पाहिजे. आतापर्यंत सट्टेवाले तिथं खेळत होते. दैवयोग असा की सिहोरच्या बाबांनी चमत्कार केला आणि आता तिथे केवळ भाविकाची भक्ताचीच गर्दी दिसते. नाहीतर गांजा फुकणारेच जास्त भगवान भोले शंकराच्या मंदिरामध्ये. हे दुर्दैव आहे, परंतु सत्य परिस्थिती आहे. आपण सगळी पूजा करता बरोबर आहे. देवपूजा करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये मला सांगा, भगवान परमात्म्याकडे काहीतरी मागण्याची अपेक्षा असते की नाही? काहीच नाही तर किमान मला सुखात ठेव एवढं तरी आपण म्हणतो. दुसरं काही तुकोबरायत म्हणतात, आपण भगवान परमात्म्याची सेवा करत असताना वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, मनुष्य घरामध्ये धनधान्य वाढावं, संतान यावी, या लालसेनं भगवान परमात्म्याची पूजा करत असतो, या अपेक्षेनं भगवान परमात्म्याची पूजा करत असतो.